बघा डब्ल्यू आणि आर काय आहे, डब्ल्यू आणि आर जर सोबत राहिले तर त्या दोघांचा एकत्रित मिळून आवाज काय घ्यायचा रे, र घ्यायचा. काय घेणार आवाज, र. कधी घेणार र एक आवाज, अनुष्का इकडे बघायचं. हा, डब्ल्यू आणि र जर सोबत राहिले तर ह्या डब्ल्यू ला म्हणायचं तू शांत बस बाबा, तू बोलायचं नाही, आमच्या सोबत राहायचं, माझ्या सोबत राहायचं, पण तू अजिबात बोलायचं नाही. लिहिताना मात्र डब्ल्यू ला आर सोबत लिहायचं, पण वाचताना मात्र काय करायचं रे, डब्ल्यू आणि आर या दोघांचा एकत्रित मिळून आवाज काय घ्यायचा, आपण र घ्यायचा. आलं लक्षात तुमच्या, आलं? येस येस और नो सांगा, आलं का नाही? हा ओके. बघा वाचायचं कसं बघा, डब्ल्यू आर जर सोबत आले तर र म्हटलं म्हणून र ला र म्हणा. आईचा आवाज आई, राई, राई बरोबर आहे. ट राईट, आयएनजीचा आवाज काय सांगितलं तुम्हाला, इंग सांगितलं आपण बरोबर आहे. मग राईटिंग आलं, याला काय म्हणायचं, डब्ल्यू आर ला र, आई राईटिंग, रायटिंग. रायटिंग म्हणजे काय, कायसाठी ऍक्शन असते, लिहायची ऍक्शन असते. रायटिंग करत आहे म्हणजे लिहित आहे. बघा पुन्हा दुसरं बघा, डब्ल्यू आर जर सोबत असले तर आपण र म्हणलं म्हणून र आई राई. बघा थोडस इकडे बघा, बोलू नका फक्त. तुम्हाला हा पण मी नियम सांगितलाय, जेव्हा शब्दाच्या शेवटी ई असतो तेव्हा ई हा नेहमी शांतच बसतो, तो बोलतच नाही. लेखनामध्ये तो येतो पण वाचताना मात्र त्याला वाचलं जात नाही. आय डॅडॅश ईचा नियम बघितला पण मागं, त्यानुसार बघा आय डॅडॅश ई आहे म्हणून ईला शांत बसवा, डब्ल्यू आर ला र म्हणा, र ला र, र आईचा नाव घ्यायचा, आई र आई राईट झालं. म्हणून म्हणायचं वराईट नाही म्हणायचं, त्याला काय म्हणायचं, राईट म्हणायचं. येते लक्षात तुमच्या. तिसरा शब्द बघा, ओके. डब्ल्यू आरचा आवाज र आला, र ई री. इथं म्हणायचं इथं राई ई का बरं घेत नाही, तर आय डॅडॅश ई आहे इथं नाही, बरोबर आहे. म्हणून आयचा आवाज पहिला आवाज काय आहे, ई आहे म्हणून र ई री. एसटीचा आवाज स्ट आहे म्हणून रिस्ट, रिस्ट म्हणजे मनगट. येते लक्षात तुमच्या. बघा दुसरा शब्द, डब्ल्यू आरचा आवाज र घ्या, र ऑ रॉंग, रॉंग बरोबर आहे. आता कधी पण रॉंग म्हणताना वरॉंग म्हणू नका, रॉंग म्हणा. लिहिताना आर सोबत त्याच्या पाठीमाग डब्ल्यू घ्यायचा. आर सोबत डब्ल्यू राहतो आणि तो शांत होतो म्हणून डब्ल्यू आरचा आवाज र, र रॉंग. ओके. डब्ल्यू आरचा आवाज र ए रॅप है ना, आलं. डब्ल्यू आरचा आवाज र, येते लक्षात. र रिंक, रिंक. एल ईचा आवाज येते लक्षात तुमच्या. यल आणि ई जर सोबत राहिलं तर या दोघांचा मिळून आवाज फक्त ल घ्यायचा, म्हणून र रिंक, रिंकल, रिंकल आलं. आता शेवटचा बघा, डब्ल्यू आरचा आवाज र म्हणला, र डब्ल्यू आरचा र रॅप. आणखी एक बघा नियम, डबल पी जर असलं, डबल एस असलं तर त्यांचा आवाज डबल करायचा का नाही, एकदाच घ्यायचा, डबल प नाही घ्यायचा असा. येते लक्षात तुमच्या. असा असले की फक्त सिंगल प घ्यायचा, बरोबर आहे. र रॅप प ई आरचा आवाज आपण अर म्हणले है ना, रॅप र. ओके, आलं लक्षात. आता इथून नंतर डब्ल्यू आरचा आवाज विसरणार का नाही. डब्ल्यू सोबत आर आला रे आला, दादा त्याला म्हणायचं र. येते लक्षात तुमच्या. बघा असे र वरचे शब्द हे आता इथून आपल्या पुस्तकात दिसली की या मागण्या मात्र कसं अशाच पद्धतीने वाचायचं. लक्षात ठेवा ना.